वाईट करायलाच बसलेली असते, नातं तोडायलाच बसलेली असते. मी हजार तर जोडण्याचा प्रयत्न केला आहे, पण मी थकले आता. मलाच हे सगळं नको आहे. जेव्हा यांच्या घरातल्यांनी पण यांना साथ दिली नव्हती तेव्हा मी साथ दिली. यांचा ॲक्सिडेंट झालेला कोणी त्यांच्यासोबत नव्हतं. मी खंबीरपणे उभी होती. जाऊ द्यात, किती खर्च व्हायचा तेवढा होऊ द्यात, पण तुम्ही नीट हो असे मी म्हणत होते. त्यांनी आईबापाला पण आपल्या लेकराची काही कदर इतकी नव्हती एवढी मी केली आहे त्यांची कदर. रागाच्या भरात माणूस बोलून जातो, तो बोलत नाही, त्याचा राग बोलत असतो. म्हणून मी समजून घेतल्या त्या गोष्टी. त्यांना समजूनच घ्यायचं नाही. म्हणजे मी जोडाय बघितलं ना तर त्यांना तोडाय बघायचं आहे. आणि त्यांना तोडायचंच असेल तर बिनधास्त तोडू शकता तुम्ही, दुसऱ्याच ऐकून. ह्याच्या आधी पण 2 वेळा या गोष्टी झाल्यात आणि तिसऱ्यांदा मला आता चान्स घ्यायचाच नाही. खरं म्हणायला गेलं तर बाद झालं. स्वतःचं घर नाही आहे, स्वतःचं चांगलं काय कामधंदा नाही, कुठला बिझनेस नाही, काही नाही. शेती असून शेतीतला 1 रुपया भेटत नाही किंवा 4 दाणं भेटत नाही, तर विकत आणून खावं लागते. घर नाही, भाड्याच्या खोलीत राहावं लागते. अशा गोष्टी असूनसुद्धा मी राहते, कारण माणूस चांगला आहे. आज ना उद्या परिस्थिती सुधरल, आज ना उद्या घर होईल ह्या आशेवर. पण जेव्हा माणूसच भरकटायला लागतो ना इकडं तिकडं, आता माझी सहनशीलता संपली असं वाटायला लागले मला. पाक संसार तुटण्याच्या गतीवर होता. मला नाही राहायचं. आम्ही निघून गेलो होते. सोनूला घेऊन इकडे एकटीला आलो होतं. मी 4-5 दिवस सोनू माझ्याजवळ पण नव्हती. इतक्यापर्यंत गोष्टी गेलेल्या. तरी मी समजून घेतलं आणि डबल सगळं जोडण्याचा प्रयत्न केला. पण डबल तेच होत असेल तर ना मला या संसारात काही अर्थ वाटत नाही खरं म्हटलं तर. कारण दुनियाचं ऐकून जर घरात वाद करायचा ऐकणारा माणूस असेल ना तर त्याला काय म्हणायचं? गावात नाही ऐकून घरात येऊन दादागिरी करणारा, ह्याचं त्याचं ऐकणारा, घरात बायका पोरासनी बोलणारा, असं नाही. मला कुणाच्या बंधनात राहायचं नाही. पाहिजे तिथं मी ऐकीन. मी चुकली असेल तिथं मी ऐकेल सगळ्या गोष्टी. मला काय बोलायचं आहे, काय करायचं आहे ते करा. मी एक शब्द बोलणार नाही. पण जिथं मी चुकत नाही ना तिथं मी झुकणार पण नाही. संसार तोडायलाच बसले असतील. कधी कळणार आहे यासनी काय माहिती. आणि जेव्हा कळेल ना तेव्हा लय उशीर झालेला असेल. इतका उशीर तेव्हा सगळं संपलेलं असणार आहे. आणि तेव्हा त्यांचं डोळं उघडतील की आपण उगाच त्यांचं ऐकलं. एकदा झाले, एकदा नाही, लग्न आहे तेव्हा पण सोनू नव्हती तेव्हा पण असंच वाद झालं होतं. तेव्हा पण मी नाही मला राहायचं एवढ्यापर्यंत गेलेली. मध्ये पण मागच्याच वर्षी मला वाटते हो ह्याच फेब्रुवारी महिन्यातच, लांबची गोष्ट नाही, फेब्रुवारी महिन्यातच ह्या गोष्टी गेलेल्या. जानेवारी फेब्रुवारीमध्येच घडल्या होत्या ह्या गोष्टी. तेव्हा पण मी तिकडे चांगले 8-10 दिवस 15 दिवस होती. सोनू इकडं होती माझ्यापाशी, तिला ठेवलं पण नव्हतं. तेव्हा पण इतकं सारा वाद घडून गेलेला. तेव्हा पण मी तर ठरवलं आता नाही, मी माझी पोरगी माझ्याजवळ येतोपर्यंत गप बसणार आहे, नाहीतर मी गप बसणार नाही. तेव्हा पण मी म्हटले की कारण सोनू अजूनपर्यंत पण त्याच्या पप्पाशिवाय राहत नाही. तिला सारखी आठवण होत असते. वाईट जरी लेट झालं का नाही त्याचा पप्पा तरी ती म्हणते फोन कर की अजून कसं आलं नाही. तर माझ्यापेक्षा जास्त काळजी ती तिच्या बापाची करत असते. आणि मला योग्य नाही वाटत की तिला माझंच प्रेम भेटेल आणि त्यांचं पण प्रेम भेटणार नाही म्हणून. त्यामुळं मी म्हटले की नाही गेलेलं बरं. आपल्यामुळं तिला बाप असून पण नसल्यात जमा नको व्हायला म्हणून मी गेले. तुम्ही बघितलं असेल तेव्हा. आणि डबल हेच म्हटल्यानंतर ना बरं झालं. मी म्हटलं असू देत, मग त्यांना वाटतंय तर वाटू देत की आपल्याला तर आपली खरं परिस्थिती माहीत आहे का. तर मलाच उलट शब्द करणं, नको तर बोलणं, मला राग नाही येणार का. तरी मी सकाळी बोलले, जेव्हा उठवलं तरी उठलं नाही. तर सकाळी पण डबा नाही नेला, चहा नाही पिला, काहीच नाही. हो तुम्ही आमच्यासाठीच करताय, आम्हाला कबूल आहे. आम्ही नाही म्हणत तुम्ही दुनियासाठी करताय म्हणून, पण आमची पण काळजी होती ना. मग तुम्ही आमची काळजी बघितली नाही का. खा म्हटलं तर खाल्लं नाही किंवा जेव्हा म्हटलं तर जेवलं नाही. सकाळी चहा करते तरी नको आहे मला चहा. एवढ्यापर्यंत एवढा राग. मग मला बोललं तुम्ही चुकला होता तरी मी तुम्हाला माफ केलं, जाऊ दे म्हणून. मला वाटतं घरदार आज ना उद्या होईल, पण असा माणूस नवस करून पण भेटत नाही असं माझा गैरसमज आहे. किंवा माझं आंधळं प्रेम म्हणा, काही पण म्हणा, पण असं वाटते की मीच माणसं ओळखायला चुकते. एकदा नाही, सारखी
लोक संसाराचा वाटोळा करायलाच बसलेले असतात. त्यांना चांगला संसार चालत असला तर नाही बघवत. एवढ्या वाईट वेळेत फक्त मी साथ दिले. त्यांचा ॲक्सिडेंट झाला ना तेव्हा कोणी त्यांच्यासोबत नव्हतं, फक्त मी होती. त्यांच्या तोंडात घास घालण्यापर्यंत किंवा त्यांचा हात धुण्यापर्यंत गोष्टी केलीत मी. स्वतःच्या आईबापांनी पण नाही केलं काय त्यांच्यासाठी. ज्या दिवशीपासनं घरी आणून ठेवलं तिथं करणे खाणे एवढंच चाललं होतं, पण त्यांना गोळ्या टायमावर देणं, सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, या सगळ्या गोष्टी मी केल्या होत्या. पण त्यांना माझी किंमतच नाही. दवाखान्यात नेण्यापर्यंत घरी आणणं, खायला प्यायला जपणं, तिथे वाद होत होता. आणि आजारी पेशंटला शांत वातावरण पाहिजे म्हणून मी इथं घेऊन आले त्यांना. इथं माझी मी ॲडजस्ट कसं केलं, किराणा असो किंवा बाजारला जाणं असं, हे सगळं मी एकटीने केले. हे जरी मी कॅमेऱ्यासमोर दाखवलं नव्हतं ना तरी हे सगळं मी केले. हे बाहेरच्या लोकांनी बघितले म्हणून ते नातं तोडायला बघतात, कारण त्यांना माहिती आहे कुठेतरी तो डगमगू शकतो, पण मी डगमगणार नाही. हजारदा त्यांनी पोट पाडायचा प्रयत्न केला पण मी संपवून घेतलं. जाऊ देत. पण जेव्हा कळलं नाही ना तेव्हा लय उशीर झालेला असेल. पोरगी आजारी असून सुद्धा त्यांना तिची काय चिंताच नव्हती. असं नाही म्हणत की ते फिरायला गेले असतील, कामालाच गेलेत, पण काम महत्त्वाचं जेवढं होतं ना तेवढं ही पण गोष्ट महत्त्वाची होतीच. एका गोष्टीवरनं एवढं महाभारत, आणि फक्त ह्या गोष्टीवरनं महाभारत झाले. आणि त्या दुष्काळात ते राव म्हणते ते का नाही, आमच्या गाडीचा हप्ता पेंडिंगला पडलं नव्हतं. आम्ही म्हणजे हप्ता सगळं भरलेलं, फक्त एक दंड लागला होता आमच्या हप्त्याला, ते पण पैसे भरले. त्या दिवशी रविवार होता आणि त्या दिवशी हप्ता काही कट झाला नाही, त्यामुळं बाकी आम्ही सगळे हप्ते भरलेत. पण ज्या आम्ही आमच्या नावावर गाडी नाही घेतली, दुसऱ्याच्या नावावर गाडी घेतली, त्याच्या फोनपेवर आम्ही पाठवायचं पैसे आणि त्याच्या फोनपेवरनं कट व्हायचं, तर तो खर्चून टाकायचा पैसे. आणि त्याच्यामुळं आम्हाला आज 14,000 रुपये ते गाडीचं पेंडिंगला पडेल ते भरायचं. आणि त्यांनी फक्त शेवटची तारीख 8 दिली, 8 तारखेपर्यंत तर पैसे नाही भरले तर ते गाडी ओढून नेणार आहे त्यांना. 8 तारखे आता राहिलेत किती, फक्त 3 दिवस. 3 दिवसात काहीच मॅनेज होऊ शकत नाही. ऑलरेडी इतका खर्च झाला आहे दवाखान्याचा, आणि आत्ता तर ते कुठं कामाला जायला लागलेत आणि अजून कामाला जायलाचा पगार पण अजून काही भेटलेला नाही, कारण त्यांचे साहेबच तिकडं कुंभमेळ्याला कुठे गेले, त्यामुळे पगार पण नाही दिलेला. हे दुनियाला माहीत आहे का? आता त्या गोष्टीचं टेन्शन आलं आहे त्यांना की 14,000 कुठून आणायचे, 5-6 हजार रुपये कसं पण मॅनेज केलं असतं. ऑलरेडी साहेबाचं 50,000 रुपये उरावर आत्ता दवाखान्याचं पहिलंच आहेत अजून ते, आणि आत्ता 14,000 रुपये साहेब नाही देणार, त्यामुळे त्यांनी त्याचं टेन्शन घेतलं आणि त्याचा राग आमच्यावर काढतात. मी म्हणते असो आपण करू मॅनेज. ते म्हणणार आहे तू कशी करणार आहेस मॅनेज, काल ऑलरेडी ना गाडी घ्यायच्या टायमिंगला माझं कानातलं मोडलं होतं, तर त्यांना वाटते तेच करावं लागलं आणि मला बोलवत पण नाही. तुम्ही म्हणचाल की सोनू कुठं आजारी आहे तेव्हा, तर हे बघा तिचं डोळंच तुम्हाला सांगून जात असतं ती आजारी आहे का नाही. ती पूर्ण चेहरा सुकून गेला आहे तिचा. औषध वगैरे पाजलं आहे तिला आणि झोपवलं आहे. तर आता मी बोलण्याच्या मनस्थितीतच नाही आहे, कारण मला आता बोलताच येत नाही आहे.